थांबा थांबा थांबा, काय करताय? जे तुम्हाला तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या स्वप्नासाठी एखादी संधी मिळते तर ती तुम्ही गमावताय का? तर नाही, ती संधी गमावणे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नाला दूर रोटताय, एक मोठी चूक करताय. कारण संधी ना ही एका वाहत्या पाण्यासारखी असते. जशी नदीचा प्रवाह असतो, वाहती नदी एकदा वाहिली का वाहिली, ती परत येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील एखादी संधी ती जर आली तर ती सोडायची नाही. ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. कारण मी ज्या संधी सोडल्या आणि ती संधी सोडल्यानंतर मला कसा पश्चाताप होतो हे मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझा जो अनुभव आहे तो जुना आहे, पण ते तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर ज्या चुका मी केल्या त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी आजचा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला चालू करूया. तुमच्यातली तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला आपल्या व्हिडिओला चालू करूया. माझ्या एका नवीन अनुभवाला चालू करूया. अनुभव हा जुना आहे, पण त्याच्यातनं खूप सारं आपल्याला शिकण्यासारखं आहे. जे ठेच मला लागलेली आहे, ज्याचा पश्चाताप मला होतो, तो पश्चाताप तुम्हाला होऊ नये म्हणून मी आजचा माझा अनुभव शेअर करत आहे. तर गोष्ट जुनी आहे, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते. पण थांबा, त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ पहिल्यांदा भेटता असेल, तुमच्यापुढं पहिल्यांदा आला असेल तर तो नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मला माझा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. तर माझ्या कॉलेजची गोष्ट आहे. कॉलेज म्हटल्यानंतर आपल्याला माहितीच आहे, आपण एकदम अल्लड आणि एकदम मजेशीर, आपल्याला जगाशी काही देणं घेणं असं नसतं. आत्ता बरेचशी मुलं करिअरला खूप म्हणजे टार्गेट करून काम करतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता जे तुम्ही रील्स बघता, आपले 90व्या शतकातील मुलं कशी होते, त्यांची मानसिकता कशी होती, तशीच माझी पण एक अल्लड स्वभाव, कुठला सिरियसनेस नाही, अशा स्वभावाने आपण त्यावेळेस असतो. तर 10वीचा काळ होता. 10वीचे एक्झाम वगैरे झाले. अपेक्षापेक्षा जास्त तर नाही, कमीच मिळाले मार्क्स माझे. आणि मग तरी पण त्यावेळेस ज्यावेळेस माझी 10वी झाली त्यावेळेस घरामध्ये चर्चा झाली आणि एका नातेवाईकाकडनं एक फॉर्म आणला आहे माझ्यासाठी. तो कुठला, जो नर्सचा वगैरे असतो तो, की त्यावेळेस 10वीवरती वगैरे आपल्याला डिप्लोमा वगैरे होते. तर मग तो नर्सचा फॉर्म माझ्यासाठी आणला गेला होता की नर्सचा कोर्स करूया आणि पुढं चालून छान तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतील, जॉब्स मिळतील, ह्या हेतूने तो घर चालत फॉर्म माझ्याकडे आला होता. पण जसं मी आता सांगितलं, अल्लड बुद्धी. त्यावेळेस मला असं वाटलं की नर्सचं काम नाही बाबा, माझ्याने नर्सचं काम होणार नाही. ते जे सलाईन लावणं म्हणजे सुई टोचणं, ड्रेसिंग, हे ते जे ऐकून होतं किंवा काही हॉस्पिटलमध्ये पाहिलं ते कुठंतरी निगेटिव्हता वाटत होती. आणि त्यावेळेस मी लगेच हार मानली की म्हणलं नाही, माझ्याने हे काम नाही होणार, मी हे करणार नाही. तिथे संधी गमावल्या गेली. ही माझी पहिली चूक होती. जी संधी माझ्यापर्यंत आली होती, घर चालून आली होती, तरीही मी ते संधीचा फायदा घेतला नाही आणि त्यावरती मी ती संधी सोडून दिली. आणि मी जस्ट पुढं 11वीला वगैरे ॲडमिशन घेतलं. बरेचसे दिवस झाले आणि मग कॉलेज वगैरे चालू झालं. 11वी झाली आणि परत एक जो स्टॉप असतो आपला करिअरसाठी 12वी नंतरचा. 12वी नंतरसुद्धा मला म्हणजे एक्झाम वगैरे झाले. खरं तर मला D.Ed करण्याची इच्छा होती. म्हणजे लहानपणापासून एक स्वप्न होतं की जशा टीचर असतात ना, मुलांना शिकवणाऱ्या किंवा आवडत्या न आवडत्या, म्हणजे एक प्रकारचं डोक्यामध्ये ठेवलं होतं पिक्चर की मला अशी अशी शिक्षिका व्हायची. पण तिथं मी कुठेतरी कमी पडले. जसे D.Edला मार्क्स पाहिजे होते तसे मला भेटले नाही, त्यामुळं मी कुठेतरी कमी पडले तिथं. पण हे असताना सुद्धा मग वेगळे मार्ग, तुम्हाला माहिती आहे 12वी झाल्यानंतर म्हणजे असंच नसतं की एकच मार्ग आहे, आपल्याला भरपूर सारे मार्ग असतात. मग त्याप्रमाणे माझी 12वी झाली.
आणि मग ही तर संधी गेली, म्हणजे ते मला घेताच आले नाही, कारण की माझी टक्केवारी कमी होती, त्यामुळं मला त्याचा फायदा घेता आला नाही. आणि मग मैत्रिणींनी दुसरा एक पर्याय काढला. आणि मग आम्ही दोघी तिघी, जे आमचा ग्रुप होता तो, आम्ही दोघी तिघी जाऊन कॉलेजमध्ये गेलो. कुठल्या कॉलेजमध्ये माहिती आहे का? ॲग्रीचा, जिथे आपल्याला शेतीविषयक अभ्यास वगैरे असतो. असा ॲग्रीचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून आम्ही गेलो. आणि तिथं माझा नंबर लागत होता. तिथं म्हणजे माझं झालं होतं, फॉर्म वगैरे भरलं, सगळं झालं. पण परत तीच अल्लडता माझ्या आडवी आली. आणि असं वाटलं, म्हणजे सगळ्यांना, आपण कसं असतं ना, एखादी गोष्ट ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण थोडं चौकशा करतो, ह्याला विचार त्याला विचार, त्याचं तू काय सुचवतोस किंवा त्याचं काय वेगळं, सगळ्यांचे मत घेतो, सगळ्यांचा सल्ला घेतो. ह्याप्रमाणे मैत्रिणी होतो. मग मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या कुठले आमच्या एजमधल्या असलेल्या त्यांच्या भाऊ बहिणींना अशी विचारपूस झाली. मग जसं म्हणतात ना की 5 बोटं सारखे नसतात, तर त्याचप्रमाणे सगळ्यांचे मत तर सेम येणार नाहीत ना. आणि बऱ्यापैकी मला आले ते निगेटिव्ह सल्लेच आले की मुलींसाठी ॲग्रीचं जे जॉब्स वगैरे असतात ते एवढे काही खास नसतात. त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल माहिती का किती उन्हामध्ये करावं लागतं, शेतामध्ये जाऊन कामे करावे लागतात, सगळं शेतीचाच अभ्यास असतो आणि पेमेंट पण एवढं जास्त नसतात. हे असं ऐकलं गेलं. इकडून तिकडून वेगवेगळे सल्ले आले. आणि मग झालं, परत माझ्या डोक्यात आलं की नाही, मी ॲग्रीचं पण नाही करणार, बघू आपण पुढं काहीतरी करू, असा विचार केला. आणि आयुष्यातली दुसरी मोठी चूक केली मी. जिथं माझा नंबर लागत होता, जिथं मला शिक्षण भेटत होतं, तीसुद्धा संधी मी सोडली. आणि जस्ट म्हणजे त्यावेळेस काही नाही वाटत, पण जसं आपण आपल्या जीवनप्रवासात पुढं जातो त्यावेळेस हे जे ठेच लागलेत ना, ते परत आठवत असतात. आणि मग मी ह्या प्रकारे दुसरी संधी सोडली. आणि मग काय, परत 12वी नंतर ग्रॅज्युएशनला वगैरे ॲडमिशन घेतलं आणि 1-2 वर्षांनी लग्न झालं. म्हणजे संपला करिअर तिथं. पण माझ्या काय म्हणतात, माझ्या आयुष्याने किंवा जी शक्ती आहे ते त्यांनी हार मानली नाही. भले मी जरी हार मानलं तरी मला ज्या संधी मिळत होत्या ते हार मानले नाही आहेत. मला लग्न झाल्यानंतरसुद्धा परत एक वेगळी संधी, म्हणजे मी जसं म्हणलं ना, कुठल्याही ह्याच्यातले तुम्ही मला एक संधी मिळते, म्हणजे परत परत नाही मिळत. आता मला हे 3 संध्या मिळाल्या, पण वेगवेगळ्या रूपाने मिळाल्या. तर तिसरी संधी मला मिळाली ज्यावेळेस माझं लग्न झालं ना. तर आमच्या शेजारच्याच काकू होत्या. त्या आपल्या अंगणवाडी असतात ना, जी लहान मुलांना आपण शिकवतो, काय म्हणतात त्याला, जसं आपण इंग्लिश मिडियममध्ये म्हणतो नर्सरी वगैरे, तसे बालवाडी अंगणवाडी ज्या टाईपमध्ये असते ना, तिथं मला चान्स मिळाला, म्हणजे गव्हर्मेंटचा चान्स मिळाला. आणि मग त्याच्यासाठी मी तिथं पण पात्र ठरलेली. माझं तिथं फॉर्म भरला गेला, माझं इंटरव्ह्यू झाला, तिथं माझं म्हणजे सगळंच टोटल, फक्त काय म्हणतात, आपल्याला रुजू व्हायचं होतं जॉबवरती. आणि मग त्यावेळेससुद्धा ज्यांनी माझा फॉर्म वगैरे भरला होता, मग त्यांनी सांगितली, म्हणजे कसं होतं ना, बऱ्याच वेळेस आपल्याला एकच बाजू कळाली ना तर आपण ठाम राहतो, पण आपल्याला त्याची दुसरी निगेटिव्ह बाजू पण जरा कळाली की आपण तिथं आवडढवळ होतो. जसं मला ॲग्रीच्या ह्याच्यामध्ये दुसरी बाजू कशी वाटली की बाबा तिथं खूप आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागेल, शेतात जावं लागेल, त्याचप्रमाणे इथंसुद्धा ऐकण्यात आलं की खूप सर्वे करावे लागतात, खूप सारं फिरावं लागतं. आणि त्यावेळेस पेमेंट काही जास्त नव्हता, मला वाटतं 1,500-2,000 असं काहीतरी पेमेंट होता ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस. आणि तो पेमेंट मग एकदम किरकोळ वाटत होता की एवढं काम करायचं आणि इतकाच पेमेंट घ्यायचा, असं कुठंतरी डोक्यात आलं. आणि झालं आयुष्यातली सर्वात मोठी चूक मी हे म्हणते, कारण की मला आत्तासुद्धा ती गोष्टीचं गिल्ट वाटतं. कधी कधी असं वाटतं की मी ह्या संधी का सोडल्या असतील, मी ह्या संधी का हाताळल्या नसतील, असं मला आत्तासुद्धा पश्चाताप पडतो. सगळ्यात मोठी चूक मला ही वाटते तिसरी, जी माझ्या लग्नानंतरसुद्धा मला एक संधी मिळाली होती सेविका होण्याची. कारण तिथला प्लस पॉईंट होता की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जी एक्झाम असते, म्हणजे सुपरवायझरसाठी एक्झाम असते तिथं. आणि सुपरवायझर म्हटल्यानंतर मग तिथं पेमेंट वगैरे पण चांगला असतो. पण तिथं मी एवढा सिरियसनेस घेतला नाही, कारण की 10 वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला ती एक्झाम मिळते. पण तिथून मात्र खूप छान आपल्याला म्हणजे गव्हर्मेंटच्या सगळ्या सोयी वगैरे मिळाल्या असत्या.
पण ज्यावेळेस मी काम करणार होते त्यावेळेस पेमेंट वगैरे जास्त नव्हता आणि वर्कलोड खूप असणार तिथं असं ऐकण्यात आलं आणि कुठेतरी मागं सरल्या गेलं. आणि परत सगळ्यात मोठी चूक माझ्या जीवनातली ही झाली, जी मी ही तिसरी संधी सोडली. आणि मग मला त्या गोष्टीचा आतासुद्धा पश्चाताप होतो. आणि मग असंच काय म्हणतात, आयुष्य ढकलत गेलं, पुढं आलो, संध्या सोडल्या. पण कुठंतरी मनामध्ये होतं की काहीतरी करायचं आहे आपल्याला. म्हणजे जे आपलं आयुष्य आहे, जे शिक्षण आहे, असंच वाया जाऊ द्यायचं नाही, तर काहीतरी जे स्वतःचं अस्तित्व आपल्याला करायचं आहे, हे माझ्या मनामध्ये होतं कुठंतरी. म्हणून मी काही छोट्या मोठ्या जॉब पण केल्या. आणि घरामध्ये माझ्या अशी काही घटना घडली की आमच्या नातेवाईकामध्ये अशी काही घटना घडली की त्या घटनेमुळं मला एक नवीन म्हणजे काहीतरी डोक्यामध्ये असं आलं की नाही, म्हणजे बायकांचं अस्तित्व असलंच पाहिजे, बायकांनी स्वावलंबी असलंच पाहिजे. आणि ते स्वावलंबीपणा असं वाटला मला, मी असं ठरवलं की ज्या कामामध्ये कुणाची मदत जरी नसली, म्हणजे एखाद्या जेंट्सची किंवा भावांची वगैरे जरी मदत नसली तरी तो बिझनेस मी करू शकेल, मी एकटी तो बिझनेस हँडल करू शकेल, असं काहीतरी करायचं असं मला वाटलं. आणि बऱ्याच वर्षानंतर मी जो आत्ता करिअर करते आहे ब्युटिशियनचा, तो करिअर मी त्यावेळेस निवडला. जे असं वाटलं की मला कुणाची मदत जरी नसेल तर मी हा बिझनेस करू शकणार आणि स्वतःचं छोटंसंच का होईना एक अस्तित्व निर्माण करेल, स्वतःच्या पायावरती उभं राहीन असं वाटलं. आणि मग मी तो क्लासेस वगैरे करून आज मी ब्युटिशियन आहे एक. त्यातलं त्या स्वतःचं माझं छोटंसंच का असेना, मला एक जग आहे. पण कुठंतरी अजूनसुद्धा म्हणतात ना, एखाद्या कोपऱ्यामध्ये कधीतरी आठवणी येतात की जे आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या चुका केल्या, ज्या संधी आपल्याला मिळाल्या होत्या, त्या संधी आपण सोडल्या गेल्या. आणि मग असं वाटलं की चला हे तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया. आणि ज्यावेळेस मला असं विचार करते ना, त्यावेळेस मला मात्र एक गोष्ट जाणवते, आपण एकतर आपली परिस्थिती जेमतेम असेल ना तर आपण लगेच सक्सेस होतो. कारण की परिस्थिती जर ओके असेल तर आपल्या कुठल्या संधीचा आपल्याला एवढी व्हॅल्यू वाटत नाही. तर मला हे सांगायचं की परिस्थिती कशी असो, पण आपल्याला जी संधी आली आहे ना ती आपल्याला सोडायची नाही आहे. आणि मला शिकवलं कोणी माहिती आहे की संधी सोडायची नाही. जे आपण म्हणतो ना, आयुष्य हे सर्वात मोठं पुस्तक असतं, ज्याच्यामधनं आपण जे शाळेत शिकत नाही ना ते आपल्याला आयुष्य शिकवत असतं. जे मला आपलं जगत असताना मला हे शिकायला मिळालं की संधी गमावल्या पण एखादी संधी आता जी आपल्याला मिळते ती संधी सोडायची नाही आहे. आणि एक दुसरी गोष्ट मला अशी वाटली, जे मी मागं सरायचे, म्हणजे प्रत्येक संधीला मागं सरायचे की नाही आपल्याला तिथं जास्त वर्क करावं लागेल, त्याप्रमाणे आपल्याला हे नाही असं म्हणून कुठंतरी कामाला घाबरून ते मागं सरल्या गेलं. आणि आवड नाही म्हणून मागं सरल्या गेलं. पण ज्यावेळेस मी आत्ता ब्युटिशियन झालेली आहे, तो सुद्धा कोर्स करताना मला कुठेतरी थोडंसं वाटत होतं की हे करू का, तिथं असं काम करावं लागतं, मग कसं वाटेल. म्हणजे मला तिथंसुद्धा थोडासा त्रास झाला सुरुवातीला की जे कामाची सवय नाही आपल्याला ते एखादे क्लिनिंग करणे वगैरे असं वाटायचं. पण त्यावेळेस मला एक क्लिक झालं की आपण जे माणूस आहे ना की कुठलंही काम आपण करू शकतो. आता जसं मी सुरुवातीला नर्सची जो माझा संधी होती ती सोडली होती, पण मी जर तिथं जाऊन केलं असतं तर नक्कीच करू शकले असते. कारण कुठल्याही कामाची आपल्याला सवय लागेपर्यंत थोडासा त्रास होतो, पण एखाद्या वेळेस आपल्याला सवय लागली ना तर आपण ते काम करू शकतो. जसं पार्लरचा सुद्धा क्लास करताना काही दिवस वाटलं, पण नंतर रुटीनमध्ये आल्यानंतर होतं. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती असेल, काही जणाला ज्यावेळेस डॉक्टरचा वगैरे कोर्स वगैरे करतात त्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिकल असतं, तर बऱ्याच जणाला रक्त बघितल्यानंतर किंवा ऑपरेशनची वगैरे भीती हा प्रकार होतो. आणि काही जण बरेच वेळेस चक्कर येऊन पडणे हे असा प्रकार होतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझा हा आहे की कुठल्याही कोर्समध्ये कुठल्याही शिकताना आपल्याला सुरुवातीला त्रास होतो, पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये मन घालून डोकं घालून जर केलं तर त्या जे काम करतो आपण ते नक्कीच आपल्याला सक्सेसफुल होणार आहे. जसं मी शेवटची जी संधी होती माझी ब्युटिशियन होण्याची संधी, मी ती सोडली नाही. कारण
मनात कुठेतरी ठाम ठरवलंच होतं की काहीतरी आपल्याला करायचं आहे. जेवढ्या आपण संध्या सोडल्या ते आता आपल्याला सोडायची नाही. आणि कसंही असो, काही असो, मला बऱ्याच अडचणी आली, कारण की मुलं वगैरे लहान होते, त्यामुळं बरेच धावपळ व्हायची. पण फक्त मी ठरवलं होतं की मला करायचं आहे, त्यामुळं मी ते केलं आणि आता चांगली सक्सेसफुल आहे. पण हे करत असताना आता जस्ट मी काही विषय निघाला बोलताना वगैरे, आणि माझं जे भूतकाळ होता तो सगळा परत माझ्या बोलण्यातनं आला की बाबा मला ही एक संधी आली होती, ती एक संधी आली होती, मी सोडली. तर मग आणि मला असं वाटलं बोलत असताना की जे चुका माझ्याकडनं झाल्या, जी संधी मी सोडल्या गेली, माझ्याकडनं संधी सोडल्या गेल्या आणि कुठेतरी गिल्ट वाटते. मग तसं तुमच्यासोबत होणे किंवा तुम्हाला एखादी संधी मिळाली असेल तर ती संधी तुम्ही सोडू नये. कुठलीही संधी मिळाल्यास आपण त्याच्यामध्ये प्रयत्न नक्कीच करायचा आहे. सक्सेसफुल होतो माणूस, पण ती संधी सोडून देऊन हात मोकळे होऊन आपल्याला बसायचं नाही आहे. तर हा जो माझा भूतकाळातला अनुभव होता, तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला, कारण की तुमच्याकडून त्या चुका होऊ नये, तुम्हाला तुमच्याला गिल्ट होऊ नये असं मला वाटलं. आणि या व्हिडिओमधनं, या माझ्या अनुभवातनं तुम्हाला पण एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल, म्हणून मी माझा हा भूतकाळामधला अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, याच्यातनं काही शिकायला मिळालं का, किंवा तुमच्यासोबत असं काही घडलेलं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या संधी गमावल्यात का, तुमच्याकडनं काही चुका झाल्यात का, हे मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर अशा काही व्हिडिओ जे माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगितले, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, असे काही माझे जे अनुभवाचे व्हिडिओ आहेत ते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत. तर ते नक्की बघा आणि ते कसे वाटतील, हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबरोबर धन्यवाद. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.